नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण सगळ्यात मोठी आणि खास बातमी पाहणार आहोत. नमो शेतकरी योजना 8वा हप्ता याचे पैसे आले की नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्रायबर लाखो शेतकऱ्यांपर्यंत योजनांची आणि बातम्यांची माहिती घेऊन जातो. तर वळूया आपण नेमकी काय आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस महाराष्ट्रातील 92 लाख शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार तुमच्या बँक खात्यात एकूण 6,000 रुपये जमा होणार आहेत, असं सरकारने नमूद केलेलं आहे. तर हे पैसे कधी, कुठे आणि कसे मिळणार, चला तर आपण सविस्तर पाहूया. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळतात ताज्या अपडेट्स आणि खूप साऱ्या बातम्या दररोजच्या आणि ताज्या. तर शेतकरी बांधवांनो, हा नमो किसानचा हप्ता शेतकरी जी योजना आहे, तर सर्वप्रथम जाणून घेऊया या निधीचे स्वरूप काय आहे. PM किसान योजना 22वा हप्ता 3,000 रुपये केंद्राचे योगदान दिले जाते. तर नमो शेतकरी योजनेमध्ये 8व्या हप्त्यामध्ये 3,000 म्हणजे राज्याचे योगदान दिले जाते. तर एकूण रक्कम 6,000 होते. तर ही रक्कम आज दुपारी 12 पासून रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होऊ लागेल. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने जी ही योजना आखलेली आहे नमो शेतकरी योजना, तर आजपासून 12 पासून ते रात्री 12पर्यंत ह्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात प्रोव्हाइड केले जाऊ शकते. तर तुम्ही वेळोवेळी अपडेट राहणे खूप जरुरीचे आहे. बँक मेसेज मिळाल्यानंतर खात्यात रक्कम झाली आहे की नाही तुम्ही हे सहज तपासू शकता. जर तुम्हाला पैसे पाठवले असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवर SMS येईल आणि ती तुम्ही चेक करा. पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वितरित केली जात आहे. तर हे जिल्हे कोणते आहे ते आपण बघूया. पहिला जिल्हा म्हणजे लातूर. लातूरमध्ये औसा, निलंगा, रेणापूर. तर नांदेडमध्ये कंधार, किनवट, मुखेड आणि बीडमध्ये आष्टी, पाटोदा, माजलगाव आणि उस्मानाबादमध्ये धाराशिव, तुळजापूर आणि उमरगा, लोहरा, कळंब. छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये कन्नड आणि सिल्लोड. हिंगोलीमध्ये कळमनुरी आणि सेनगाव. आता हे झाले जिल्हे. तर तुम्ही पहा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या याच्यामध्ये बसता. तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कारण तुमचा एक सबस्क्रायबर लाखो लोकांपर्यंत माहिती पोहोचवू शकतो आणि आम्हाला तुमच्या कॉमेंट्समुळे आम्हाला समजतं की तुम्हाला कोणती माहिती हवी. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बाकीचे जिल्हे अकोला, अमरावती, वाशिम, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, वर्धा, रायगड, अलिबाग, माणगाव, बुलढाणा, नंदुरबार, यवतमाळ हे सगळे जे मी सांगितले ते जिल्हे आणि त्यामधले तालुके आहेत. तर सर्व शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घ्यायला हव्या. तर त्या कोणत्या आहे. तुम्ही एका कुटुंबात एकच लाभ आहे, म्हणजेच की एखाद्या कुटुंबामध्ये जर ही योजनामध्ये त्यांचा लाभ असेल तर एकच व्यक्ती घेऊ शकतो. म्हणजेच एका रेशन कार्डवर केवळ एक व्यक्ती, नवरा किंवा बायको, दोघांपैकी एकच जण लाभ घेऊ शकतो. जर दोघांनी अर्ज केला असेल तर एक अर्ज त्यामधला रद्द केला जाईल, अशी सरकारची हमी आहे. बनावट लाभार्थीपासून म्हणजेच चुकीची माहिती जो देईल अर्ज करणाऱ्यांना सुमारे 1.7 लाख बनावट लाभार्थ्यांना योजनेतून आधीच बाहेर काढलेले आहे. तर तुम्ही ही खबरदारी घ्या की सोशल मीडियावर अफवा टाळा. फक्त अधिकृत बँक मेसेजची प्रतीक्षा करा. कुणीही फोन किंवा कॉल मेसेजवर पैसे मागत असल्यास विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला कोणी फसवून
पैसे मागत असेल किंवा या योजनेचा लाभ घ्या म्हणा असे म्हणत असेल तर अजिबात त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्ही ही माहिती भरूनही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नसेल किंवा हप्ता न मिळाल्यास तुम्हाला काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगतो. तर लक्षपूर्वक ऐका. EKYC पूर्ण आहे का हे आधी पहा. जर EKYC पूर्ण नसेल तर हप्ता रोखला जाऊ शकतो. बँकेकडून अपडेट मिळाल्यानंतर तुम्ही ते लगेच चेक करायला पाहिजे. फार्मर ID अस्तित्वात आहे की नाही, म्हणजेच अस्तित्वात म्हणजे तो चालू आहे की नाही किंवा बंद आहे किंवा त्यामध्ये काही एरर येत आहे, तर तो तुम्ही फार्मर ID कार्ड असेल तरच रक्कम तुमची 100% खात्यात जमा होईल आणि तो व्हॅलिड पाहिजे. या 2 गोष्टी योग्य असल्यास काही तासातच पैसे खात्यात जमा होतील. तर व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. पुढे मी काय सांगतोय. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणतीही अफवा किंवा सोशल मीडियावर पोस्टवर विश्वास कधीच ठेवायचा नाही आणि पैसे फक्त अधिकृत बँक मेसेजवर येतात आणि तुमच्या मोबाईल नंबरवर डायरेक्ट SMS येतो. त्यावेळेस तुम्ही चेक करू शकता. पैसे फक्त हप्ता मिळाल्यावर नक्की तुमच्या शेजारी किंवा मित्रपरिवाराला कळवा, कारण त्यांना पण या गोष्टींचा माहिती असणे आवश्यक आहे. अर्जात चुकीची माहिती दिल्यास पुढील हप्ता थांबला जाऊ शकतो, हे लक्षात असायला हवं. तर शेतकरी मित्रांनो, आज नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आणि PM किसान 22वा हप्ता एकत्रित 6,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही त्याचं सोल्युशन लागत असेल तर कॉमेंट्समध्ये मला नक्की कळवा, कारण येथे मिळतात तुम्हाला ताज्या अपडेट्स, योजनांची माहिती आणि आपल्या भारतामधल्या बातम्यांचा वेळोवेळी तुम्हाला आम्ही माहिती देत असतो. तर विसरू अजिबात नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.